राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी जय। अमृत कधी कथेचं स्थान घेऊ शकत नाही, पण कथा मात्र अमृताचं स्थान घेते, एवढी ही पवित्र कथा आहे। मग त्या ठिकाणी कथेला आरंभ झाला। शिवजी म्हटले, पार्वती कथा ऐकत असताना तुला मध्ये मध्ये झोप येईल म्हणे। स्वामी मी हुंकारा देते ना, तुम्हाला हुंकारा कळतो कसा असतो बरं? तोंडकम बंद केलं, हुंकारा कसा असतो? बोला पुढे, बोला पुढे। आपण नाही कोण सांग करतो की नाही? हा, तसं माता पार्वती हुंकारा देऊ लागला, बोला पुढे, बोला पुढे, बोला पुढे। पण आता शिवजी डोळे झाकून कथा सांगतात। खर तर शास्त्राने नियम असा घालून दिलाय की कथा ही डोळे झाकूनच सांगावी। पण आता मी जर डोळे झाकून कथा सांगितली, तुम्ही झोपायला मोकळे होता, मी तर डोळे उघडे ठेवूनच कथा सांगणार। शिवजींना डोळे झाकले, पार्वती मातेने डोळे झाकले आणि उद्धवाला श्रीकृष्ण भगवंताने गीतेचा सारांश दिला। इथपर्यंत कथा आली। पार्वती माता झोप लागली, एवढी गाठ झोप लागली। महिला मंडळ आणि कथेचं असं आहे बघा, घरी 2 गोळ्या झोपीच्या खाऊ द्या, झोप लागत नाही। इथं नुसतं येऊन बसायचं, काय काय करायचं नाही, फक्त येऊन बसायचं। माणसाला इथल्यासारखी झोप पुढे लागत नाही। आता पार्वती मातेला झोप लागली, कथा झाली आणि जय जयकार झाला। पुंडलिक वरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, गोपाल कृष्ण भगवान की जय। जयकार झाला आणि पार्वती मातेला डचकून पार्वती माता उठल्या। पण आता ऐका, पार्वती माता तर अर्ध्या कथेतच झोपी गेले होते, मग बाकीचा हुंकारा कोणी दिला? शेजारी शिवजीचे एक मेलेलं पोपटाचं पिलू बसलेलं होतं। कसं मेलेलं? वायुदेवाला काय सांगितलं होतं? जिवंत जीव काढा। सांगितलं तेवढंच केलं वायुदेवानं, मेलेले जीव कुठं काढले? जसं मी तुम्हाला म्हटले चहा आणा, तुम्ही हातात चहा घेऊन आला, हे कसा घेता चहा, कसा? तसं झालं ते। कपात चहा आणायचं तर तुम्ही हातातच चहा आणला। तसं वायुदेवाला म्हटले जिवंत जीव काढा, त्यांनी शब्दशः अर्थ घेतला, फक्त जिवंतच काढले, मेलेले तिथेच सोडले। मग आता मेलेलं पोपटाचं पिलू, कथेचं दुसरं नाव काय आहे? अमर कथा। अमर कथा त्या पोपटाच्या पिलाने ऐकलं, ते पोपटाचं पिलू झालं ना अमर, उठलं ते आणि ते हुंकारा देऊ लागलं, बोला पुढे। आणि सगळ्या पक्षामध्ये पोपट असा पक्षी जो माणसासारखं बोलतो, त्याला माणसासारखं बोलता येतं। आपण जर म्हणलो पप्पा आले पप्पा आले, त्याच्या कानावरती पडलं की ते रोज तेच म्हणतं, पप्पा आले पप्पा आले, पप्पा गेले पप्पा गेले। जसं आपण बोलतो ते तसं बोलतं। पोपटाचं पिलू संपूर्ण कथा होईपर्यंत बोलत होतं, बोला पुढे, बोला पुढे। जेव्हा कथा समाप्त झाली, पार्वती तर निद्रित होती, हे जेव्हा शिवजींना कळालं, क्रोध आला आणि आपला तिसरा नेत्र शिवजींना उघडला। शास्त्र सांगते, शिवजी जेव्हा तिसरा नेत्र उघडतात तेव्हा संपूर्ण ब्रह्मांड भस्म होते। तिसरा नेत्र अर्धा उघडला, पूर्ण उघडणार, शिवजी त्रिशूळाने आपल्याला मारणार असं जेव्हा कळालं त्या पोपटाच्या पिलाला, त्याने पंख फडकत फडकत उडू लागलं। ते शिवजी त्याच्या पाठीमागे पळतात, त्रिशूळ काढला, आता या पोपटाच्या पिलाला मी मारून टाकणार असं म्हणून शिवजी मागे पळतात। पोपटाचं पिलू समोर पळतंय। समोर एक आश्रम होता, त्या आश्रमामध्ये महर्षी व्यास नावाचे ब्राह्मण राहत होते। त्यांच्या पत्नीचं नाव अरुणी माता होतं। आणि त्या अरुणी माता झोपेतून उठल्या, नेमकं जांभळी देत होत्या। त्यांनी जांभळी द्यायला तोंड आ करायला आणि ते पोपटाचं पिलू आतमध्ये जायला एकच झालं। पोपटाचं पिलू तोंडातून कुठे गेलं? पोटात। शिवजींना क्रोध आला आणि व्यास महाराजांना शिवजी म्हणू लागले, हे व्यास महाराज,
मी तुमच्या पत्नीच्या पोटाला त्या ठिकाणी गर्भपात करेल, कारण मला त्या पोपटाच्या पिलाचा राग आलाय. जी कथा मला माझ्या पत्नीला सांगायची होती ती यानं ऐकली. मला याला मारायचंय. व्यास महाराज हसतायत, कधी तोंडाला हात लावतायत, कधी पोटाला हात लावतायत. शिवजी म्हटले काय झालं असायला? म्हणे माझ्या पत्नीला मारून टाकताल याची भीती नाही. कोणती कथा ऐकली बरं पोपटाच्या पिलाने? म्हणे अमर कथा. म्हणे देवाजी देव महादेव हात परत एकदा बोला बरं. म्हणे अमर कथा. म्हणे आता कळालं. अमर कथा ऐकली म्हणजे पोपटाचं पिलू अमर झालं. म्हणे तुमच्या मारण्याचा, त्रिशूळाचा, डमरूचा, तिसऱ्या नेत्राचा प्रभाव पडू शकत नाही. म्हणे कस काय? म्हणे अमर झालं. कथेने आपला परिणाम दाखवला. म्हणे आता तुमचं त्रिशूळ, तिसरा नेत्र पूर्ण जरी उघडला, आतापर्यंत अर्धाच उघडला होता, आता पूर्ण जरी उघडला तरीही काही परिणाम होणार नाही. शिवजी तिथून निघून गेले. मग गर्भामध्ये त्या पोपटाच्या पिलाचं रूपांतर एका बाळात झालं. आणि तेच होते भागवताचे गुरु शुकदेव महाराज. बोले श्री शुकदेव मुनी महाराज की जय. भागवताचे गुरु शुकदेव महाराज होते. त्या शुकदेव महाराज एकदा व्यास महाराज, आता शुकदेव महाराज महिला मंडळ एक प्रश्न विचारते, उत्तर द्या आता तरी. एखाद्या स्त्रीला जर दिवस राहिले, गर्भवती असेल, तर तिला बाळ किती महिन्यानंतर होतं? 9 महिन्यानंतर. 9 महिने आणि 9 दिवसानंतर होतं. पण आता व्यास महाराजांची जी पत्नी होती, 9 महिन्यानंतर माझ्या पोटातून सुंदर बालकाचा जन्म होईल हा आनंद. 9 महिने झाले, 10 महिने झाले, 12 महिने झाले, 1 वर्ष झालं, ते बाळ पोटातून आलं नाही. म्हणे काय झालंय? 2 वर्ष झाले, 3, 4, तब्बल 12 वर्ष झाले ते बाळ पोटातच. आता मात्र अरणी मातेला त्रास सहन होत नाही. कुठेही ते गर्भ घेऊन त्यांना फिरावं लागतंय, कामी करावे लागतात. व्यास महाराज त्या गर्भाशी वेदाचरण करून बोलू लागले, बाळा आईच्या पोटातून बाहेर ये रे. ते बाळ म्हणतंय, बाबा मी बाहेर येणार नाही. संसारातली माया कठोरी, हिनं कोणाला सोडलं नाही. बाळा अरे तुझ्या आईची अवस्था बघ रे. अरे माझी पत्नी दीन दुबळी, तिची अवस्था बघ बाळा, बाहेर ये. बाळ म्हणते, बाबा मी बाहेर येतो, पण मी तुमच्या जवळ थांबणार नाही. म्हणे ठीक आहे. व्यास महाराजांचा ऐकून ते पुत्र शुकदेव महाराज गर्भाच्या बाहेर आले. पण संत म्हणतात गर्भाच्या बाहेर आल्याबरोबर शुकदेव महाराज पळू लागले. आणि शुकदेव महाराज पळत पळत त्यांनी जे वैराग्य धारण केलं आणि पुढे चालून ते या भागवताचे कोण बनले? गुरु बनले. अशा शुकदेव महाराजांच्या जन्माची कथा श्रवण केली. आता पुढच्या ज्या कथा आहेत त्या आपण उद्याच्या कथेमध्ये पाहूया. आजची कथा आपली इथंच विश्राम घेते. आरतीसाठी उठून उभे राहा. आणि ज्या सूचना मी तुम्हाला मगाशी सांगितल्या त्या नक्की. काय काय आणायला सांगितलं होतं? आरतीचं ताट.